सुप्रभात, गुड मॉर्निंग. कसं काय मंडळी, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि पुन्हा एकदा घेऊन आलोय एका नवीन संडेला एक नवीन राईड आणि एक भल्यापैकी चांगलाच पल्ला गाठायचा आज. आणि आता सकाळचे वाजले 4:30 आणि आता आम्ही निघणार आहे. मी 5 वाजत झालेत. 5चा निघायचा टायमिंग होता, तो आता निघणार आहे. तू आमच्यासोबत आमची एक सहकारी आहेत नवीन, ज्यांना मी लास्ट राईडला भेटलेलो पाली डॅमच्या तिकडे. मला आमची ओळख झाली आणि मग आता आम्ही चाललोय सोबत एकत्र आमच्या या नेक्स्ट राईडला. सो चला बघूया, लेट्स गो. सो आता मी डी.वाय. पाटील पर्यंत पोहोचलोय आणि डी.वाय. पाटील पर्यंत पोहोचलोय आणि आता इथून पुढे पलास फाट्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचंय. बघूया पार्टनर जर आलाच टाइमवर. ऍक्च्युली मी 6:30 टाइम दिला, आता वाजत आली ऑलमोस्ट 6. मला नाही वाटत 6:30 पर्यंत पोहोचीन, लवकरच पोहोचीन. सो बघूया तो 6:30 पर्यंत येतो. नाही तर 6:30 पर्यंत आलाच तर वेल अँड गुड, लवकर निघता येईल. जर काय खाल्लं नसेल तर थोडं पटकन खाऊन घेऊ आणि जेवढा लवकरात लवकर कव्हर करता येईल सकाळच्या वेळामध्ये जो रूट आहे तो. सो बघूया आता लवकर पोहोचला सो बेटर वेल अँड गुड होईल. सो लेट्स सी. आणि जरा मॉर्निंगची वाईब चांगली आहे माझ्या इथे राईड करायला. आणि थोडं आता मी वाट बघतोय की सनराईज कधी होतोय. तर सनराईज लवकर झाला तर जरा बरं वाटेल अजून. म्हणजे ती एक जी माझ्या इथे 2x होऊन जाईल. सो मला त्याचीच वाट आहे की आधी हे कधी होते. ओ माय गॉड, डोंट डू दिस अगेन. सो मला तेच वाट बघतोय मी की सनराईज कधी होतोय. बाकी तुम्हाला तर मी डायरेक्ट भेटतो पलास फाट्याला. म्हणजे पलास फाट्याला पोहोचल्यानंतर मी बाकीच्या नेक्स्ट अपडेट देतो की आता पोचलोय पलास फाट्याला, थांबलोय. घेऊन मीटअप पॉइंट होता आणि भाऊ बंधू आता येत आहेत. सो ते आले की थोडा जर नाश्ता करू, बाकी नाहीच तर मग डायरेक्ट निघू. आणि बघू काय प्लॅन आहे, थांबायचं की नाही मध्ये. आणि जर थांबायचं असेल तर मध्ये एकाच ब्रेक घेऊन मग लवकरात लवकर पोहोचायचा प्रयत्न करू. सो लेट्स सी हाऊ इट गोज. काय असली पाहिजे आता टायमाला. इंटरकॉम नाही, ब्लूटूथ आहे. नो इंटरकॉम. हा अरे वेळ झाला केवढा. मला वाटलं की चाय कॉफी काहीतरी पियाला असतो. चल टाक धोम डॅम टाक. सो सेटअप झालेला आहे फायनली. थोडासा प्रॉब्लेम होता, थोडासा डायरेक्शन भेटत नव्हते त्यामुळे वेळ झाला. पण आता आईच्या खावा नेहमीच आहे माझा. सो भेटलं आता. आई पण आलाय. पुढे चल पुढे. आई पण आता आलाय. 6:30 ऑलमोस्ट 7 वाजले. 7:30 7 वाजलेत. पण ठीक आहे, आता निघतोय. येतो पटापट, जितक्या लवकर पोहोचू शकू तेवढा ट्राय करू. लेट्स सी आता प्रवास कसा होतोय. गणपती बाप्पा मोरया बोलून प्रवासाला सुरुवात करतोय. दिसत नाही.
पुढे हा हा, तोच तोच हा. चल 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 सगळं घे पुढे, मग घे माझा पण डायरेक्शन दे, हे होईल. सो उज्ज्वल उज्ज्वल आहे भावाचा आपल्या. उज्ज्वल भाऊ आपले आज आपल्या सोबत आहेत राईडला. आणि आता आम्ही मीटअप पॉइंटला तसं तसं भेटलोय. तर हे लावायला भरपूर वेळ लागला, 7:30 विचार होता पण 7 वाजले. पण ठीक आहे, थोडा प्रॉब्लेम होता, त्याला डायरेक्शन भेटत नव्हतं, नेटवर्कचा पण थोडा त्याला इश्यू झालेला, त्यामुळे डायरेक्शन त्याला भेटत नव्हते. तर ठीक आहे, आणि आता भेटलोय, 7 वाजलेत. आता इथून मेन हायवे पकडून जातोय पेनवरून, कारण की आम्हाला मी मी विचार केला स्पेसिफिकली की हा नको हायवे घ्यायला, आपला लोणावळा हायवे नको घ्यायला घाटाचा. आपला पेनवरून स्ट्रेट टू स्ट्रेट आपला हायवे पकडून गेला बरं, म्हणून मी डिसिजन घेतलं की हा नको, आपण हा रस्ता घेऊया. सो आम्ही आता पेनच्या रस्त्याने गोवा मार्गाने महाबळेश्वर करून जाऊ. इथे वाईला. सो चला बघूया. द फन बिगेन्स नाव, लेट्स गो. सूर्योदय पण झालाय, आता सूर्योदय झालाय. थोडस आता गरमीला उष्णता जी वाढेल आता, पण मजा पण तेवढीच आहे आता. फुल ऑफ फन. आता मिडल ऑफ द वे पेनच्या पुढे पोहोचलोय. ऑलमोस्ट पेन पोहोचलोय, म्हणजे पेनच्या पुढे नाही पोहोचलोय, पेनला पोहोचतोय. आणि तो माळेश्वरला पुढे पुढे पाऊस आहे असं वाटतंय. हे पाऊस वाटतंय, पाऊस. व्ह्यू बघा, मस्त व्ह्यू एकदम. पुढे असं वाटतं पाऊस आहे, असं वाटतं पुढे पाऊस पडतोय. आणि पण आता काय माईसचे वाटत ते, खूप हलका माईस ते असं वाटतंय. आय डोंट नो काय ते, पण माईस ते. पण हा व्ह्यू बघा, मस्त एकदम मोहक व्ह्यू आहे एकदम. अरे मला वाटलं मागे राहिला तू, की पुढे गेला, कळलंच नाही काय. अरे मला वाटलं मागे राहिलं की पुढे गेला, कळलंच नाही. ऐकायला आलं. चल 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 चल. जाऊ दे, ऐकायला नाही येते पण ठीक आहे, नॉट अ बॅड थिंग आहे. आता हा रस्ता किती सुसाट आहे, मस्त एकदम व्यवस्थित, आराम, नो टेन्शन. म्हणून मी बाबा हायवे गेलेला थोडा प्रेफर करतो. आणि माझी गाडी ही खेचते हायवे वरती, हे तर काय सांगायला नको.
आता नाश्ता पाणीसाठी थांबलेलो, नाश्ता पाणी झालाय आणि आता परत बॅक ऑन द रूट. पुढे ये बॅक ऑन द रूट. सो आता निघतोय परत. खाल्लंय मस्तपैकी, काय त्याला म्हणतात ते, आपलं नेहमीच मिसळ पाव आणि चहा घेतली. चहा मस्त होती इकडे, चहा मस्त होती, चहा मला आवडली. दुसरी पण घेणार होतो, मला जाऊ दे, चहा नाही घेतली, पण ठीक आहे, मजा आली. चहा मस्त होती तर थोडा चव लागली मला मस्त आली. सो आता खातोय, आता निघतोय. सो सेटअप झालेला आहे आणि आम्ही आता परत निघालोय. आणि आता काय थांबायची आमचा विचार नाही आहे परत. आराम झालाय, मस्त खाल्लं पिल्लंय आणि चहा पण घेतली. बाई मस्त होती चहा. बाकी थोडं एक बिस्टॉम वाले दादा अजून एक भेटले आम्हाला सोबतीला. थोडं ते चालले कणकवलीला, तिथे निघून गेले. सो आम्ही पण आता एनरूट झालोय परत, कारण की आता वाजले 9 आणि अशा आम्ही या स्पीडने जर गेलो तर आम्हाला वाचतील पत्थरों पे गाड़ी सही सही चलती है भाई, कुछ भी बोलो।
दगडांवरती गाडी बरोबर चांगली चालते. मातीत नाही चालत कारण की मातीत ट्रॅक्शन नाही भेटत, पण दगडांवरती गाडी दगडी एरियामध्ये गाडी मस्त चालते. पण मला विस्टॉम थोडी चांगली वाटते त्यामुळे ऑफ रोडिंगला, कारण की विस्टॉमचा जो दगडीमध्ये तो हे आहे ना तो जबरदस्त आहे.
मित्रांनो, गाईज, वी आर इन बाली. सॉरी, बाली नाही, वाई. मी बाली का बोलतोय? माझं डोकं तापल्यामुळे आय गेस थोडस हे झालंय, फिरलंय. पण हा, वाईला आता पोचलोय. वाईमध्ये आहोत आणि आता फक्त थोडा लांब इथून धोम डॅम पर्यंत, आणि तिथे पोचलो की थोडा आराम, जेवणार आणि मग परत निघणार, कारण की जास्त वेळ नाही टाइम स्पेंड करायसाठी तिकडे. सो लवकरात लवकर निघणार तिथून. जसं स्पॉटला पोचलो, थोडंफार आराम केला, व्हिडिओ काढले, खाल्लं पिल्लं, निघणार तसंच. क्या भाई हो रहा है क्या? कितना दूर बता? 11 मिनिटं थांबलो ना आपण आता. मग बरोबर ना, थांबलो ना आपण आता, बरोबर ना. पण वाई आलो, महाबळेश्वरनं उतरलो, घाट आणि मस्त ते गार, जबरदस्त आहे जागा आहे, जबरदस्त जागा आहे, नंबर जागा. सो रेकॉर्ड नाही केलंय मी जास्त, कारण की मला वेळ नाही भेटला तेवढा रेकॉर्ड करायला. सो मी रेकॉर्ड नाही केलंय जास्त, खूप मिनिमल रेकॉर्ड केलंय मी. महाबळेश्वर पर्यंत रेकॉर्ड केलंय, त्याच्यानंतर मी जास्त काही रेकॉर्ड केलं नाही. रिझन की भाऊ मी नाही वैतागलो, पण भाऊ वैतागलाय. एबीएस मान कसं दाखवतंय. सो भाऊ वैतागल्यामुळे मी बोललो ठीक आहे, थोडा मी बंद केले, जास्त नाही काय केले, व्हिडिओ काढले. म्हणजे मी थांबत होतो इकडे तिकडे, पण आता त्याला पोचायचं होतं लवकरात लवकर. सो मी जास्त त्याला थांबवत नाही आणि थोडं कमी रेकॉर्ड केलं, जास्त रेकॉर्ड नाही केलं. पण हे बघा वाई किती मस्त आहे, मस्त शेती होती. तर आणि हिरवगार आहे हा इकडे, पाऊस नाही पण सुकलेलं पण नाही, एकदम हिरवगार आहे ना. शेती होती घ्या मस्त, खूप लांब पर्यंत बघ, जिथपर्यंत नजर आहे तिथपर्यंत शेती आहे भरपूर. सो मस्त आहे वाई शहर, वाई गाव बोललो होतो ते. मस्त जागा तर मस्त आहे. आणि आता दोन डॅम बघू कसं आहे ते.
वर्थ इट आहे, टोटली वर्थ इट व्ह्यू आहे. आम्ही निघालेलो आणि हा अवकाळी पाऊस चालू झाला बेकारवाला. आता जायची खोटी झाली. आता कधीपर्यंत पोहोचतोय घरी काय माहिती. सो गुड इव्हनिंग सर्वांना. आणि आम्ही आता जरा नाश्ता करतोय. घरी जायच्या रूटवर आहे. तर थोडा आता नाश्ता करतोय कारण की काय खाल्लं नाही. खूप काय फेस करून आलो आत्ताच निघायच्या वेळेला, कारण की पाऊस बीस पडला वाईला. सो लय लपडी झाली, थांबायला लागलो भरपूर. आणि थोडंसं हळू झाल्यावर थोडं निघालो. पण आता रूटवर आहोत, घरी जातो आहे. आणि मजा आली खूप. एक्सपिरियन्स मेस्मरायझिंग होतं खूप एकदम. वन्स इन अ लाईफ टाईम तुम्ही एकदा तरी गेलं पाहिजे अशी जागा तर आहेच. सो बाकी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. अशीच एक जबरदस्त अशी मस्त अशी लोकेशन घेऊ. तोपर्यंत बाय आणि थँक्यू.